नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या व्हिडिओचा विषय आहे आजपासून नीट UG 2024 ची करेक्शन विंडो आजपासून सुरू होणार आहे। त्याबद्दल डिटेल डिस्कशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। विद्यार्थ्यांनी आपल्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये कोणकोणत्या गोष्टी व्यवस्थित एकदा चेक करून घ्यायच्या आहेत आणि काय करेक्शन असेल ते करेक्शन करण्यासाठी NTA कडून मुदत देण्यात आलेली आहे। त्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर आजच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। विद्यार्थी मित्रांनो, नीटचा ॲप्लिकेशन फॉर्म जर आपण व्यवस्थित पाहिलात तर त्याच्यामध्ये 10 स्टेपमध्ये ते फॉर्म नीटचा ॲप्लिकेशन फॉर्म प्रिंट होतो आहे। तर 10 स्टेप विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे चेक करायचे आहेत, कोणकोणते डिटेल विद्यार्थ्यांसाठी पुढील काळासाठी महत्त्वाचे आहेत याविषयी आता आपण पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओचा विषय आहे नीट करेक्शन विंडो स्टार्ट फ्रॉम टुडे, म्हणजे आजपासून नीट UG 2024 करेक्शन विंडो चालू होत आहे। नीट UG 2024च्या करेक्शन विंडो विषयीची ऑफिशियल नोटीस जी आहे ती NTAच्या वेबसाईटवर आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सुद्धा तुम्हाला ती ऑफिशियल जी काही नोटीस आहे करेक्शन विंडो संदर्भातली ती देणार आहे। नोटीस जर व्यवस्थित वाचली तर त्याच्यातले काही पॉईंट्स अत्यंत महत्त्वाचे आहेत। ही एक संधी आहे विद्यार्थ्यांना करेक्टिंग अँड मॉडिफाय एरर, म्हणजे आपल्या फॉर्म भरताना आपल्याकडून काही चुका झाल्या असतील त्या चुका दुरुस्त करण्याची एक संधी NTA कडून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। आता करेक्शन विद्यार्थी कोणत्या ड्युरेशनमध्ये करू शकतात? 18 मार्च ते 20 मार्च या वेळामध्ये विद्यार्थी आपल्या फॉर्ममध्ये काही चूक झाली असेल तर या वेळामध्ये आपलं जे काही करेक्शन आहे ते विद्यार्थी त्या ठिकाणी करू शकतात। त्याचबरोबर NTAने सांगितलेलं आहे ही वन टाइम चान्स आहे विद्यार्थ्यांना, म्हणजेच यानंतर करेक्शन विंडो पुन्हा ओपन होणार नाही। त्यामुळे विद्यार्थ्यांचं जर करेक्शन असेल तर अत्यंत काळजीपूर्वक आपल्या फॉर्ममध्ये विद्यार्थी त्या ठिकाणी चेंज करू शकतात। आणि एकदा सबमिट झाला, करेक्शन विंडो एकदा ओपन केली आणि तुमचा फॉर्म पुन्हा सबमिट झाला तर पुन्हा तुम्हाला करेक्शन करण्याचे चान्सेस त्या ठिकाणी मिळणार नाहीत। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांच्या फॉर्म भरताना काही चुका झाल्या असतील आणि करेक्शन विंडोमध्ये त्यांनी फॉर्म पुन्हा ओपन केला आणि पुन्हा एकदा सबमिट झाला तर पुन्हा त्यांना करेक्ट करण्याची संधी NTA कडून देण्यात येणार नाही असं त्या नोटीसमध्ये सांगितलेलं आहे। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी चुका केलेल्या आहेत त्या दुरुस्त करताना अगदी काळजीपूर्वक आपला फॉर्म पुन्हा एकदा सबमिट करायचा आहे। ज्या विद्यार्थ्यांच्या फॉर्ममध्ये कसल्याही चुका झालेल्या नाहीत असं विद्यार्थ्यांना वाटत असेल तर त्यांना कसल्याही प्रकारचं करेक्शन करण्याची त्या ठिकाणी आवश्यकता नाही। तरीही विद्यार्थ्यांनी आपला जो काही ॲप्लिकेशन फॉर्म आहे त्याची व्यवस्थित प्रिंट काढून त्यामध्ये जे काही 10 स्टेजेसमध्ये जो फॉर्म भरून देण्यात आलेला आहे तो चेक करून घ्यायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, करेक्शन विद्यार्थी कशामध्ये करू शकतात तर ऑल फील्ड्स आणि अपलोडेड डॉक्युमेंट्स, म्हणजे फॉर्ममधल्या सगळ्या फील्डमध्ये तुम्ही त्या ठिकाणी करेक्शन करू शकता, सगळ्या स्टेप्समध्ये त्या ठिकाणी करेक्शन करू शकता। सगळे जे ब्लॉक आहेत भरायचे त्याच्यामध्ये विद्यार्थी करेक्शन करू शकतात। फक्त 2 गोष्टी विद्यार्थ्यांना करेक्ट करता येणार नाहीत किंवा बदलता येणार नाहीत। एक आहे तुम्ही मेल फॉर्म भरण्यासाठी जो काही कॉन्टॅक्ट नंबर दिलेला होता, मोबाईल नंबर दिलेला होता, OTP व्हेरिफिकेशनसाठी जो मोबाईल नंबर दिलेला होता तो, आणि तुमचा ईमेल ID, ह्या 2 गोष्टी सोडून तुम्ही संपूर्ण फॉर्ममध्ये त्या ठिकाणी चेंजेस करू शकता। ऑल फील्ड्समध्ये चेंजेस करण्याची संधी विद्यार्थ्यांना देण्यात आलेली आहे। डॉक्युमेंट्समध्ये काही चुका झाल्या असतील तर डॉक्युमेंटमधलेही चुका विद्यार्थी त्या ठिकाणी दुरुस्त करू शकतात। आता आपण हाऊ टू चेक ॲप्लिकेशन फॉर्म, नीटचा जो काही ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो कशा प्रकारे चेक करायचा आहे। जेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंट काढाल त्यावेळेस तुम्हाला समजेल की 10 स्टेप्समध्ये तो फॉर्म भरण्यात आलेला आहे। त्यातल्या महत्त्वाच्या स्टेप्स कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण डिटेल पाहूयात। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या 10 स्टेप आहेत त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं पर्सनल डिटेल, प्रेझेंट ॲड्रेस, परमनंट ॲड्रेस, एक्झाम सेंटर डिटेल, 10वीचं क्वालिफिकेशन डिटेल, 11वीचं क्वालिफिकेशन डिटेल, 12वीचं क्वालिफिकेशन डिटेल, ॲडिशनल डिटेल्स काही मागितलेले होते त्या संदर्भात, त्याच्यानंतर डॉक्युमेंट्स अपलोडिंग आणि फी पेमेंट डिटेल, अशा प्रकारे 10 स्टेपमध्ये तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे। ह्या 10 स्टेपमध्ये सगळ्यात महत्त्वाची जी स्टेप आहे ती आहे विद्यार्थ्यांचं पर्सनल डिटेल। या पर्सनल डिटेलवरच तुमचं जे काही नीटचं ॲडमिट कार्ड आहे त्यावरची माहिती येणार आहे। त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा जो भाग आहे याच्यामध्ये विद्यार्थ्याचा पर्सनल डिटेल हे अत्यंत महत्त्वाचा भाग आहे। पर्सनल डिटेलमध्ये 11 पॉईंट आपण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे। एक आहे विद्यार्थ्याचं नाव, आपलं नाव 10वीच्या मार्कशीटवर जशा प्रकारे नाव आहे त्याच्यामध्ये जशा प्रकारची स्पेलिंग आहे त्याच्यामध्ये आडनाव पहिलं, नेम, त्याच्यानंतर वडिलांचं नाव, हे ज्या सिक्वेन्समध्ये आहे त्या सिक्वेन्समध्ये आहे का एकदा विद्यार्थ्यांनी चेक करून घ्यायचं आहे। आपल्या नावामध्ये काही मिस्टेक असेल तर विद्यार्थी त्या ठिकाणी करेक्ट करू शकतात। अत्यंत महत्त्वाचं म्हणजे सगळ्या फॉर्ममध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाची कुठली गोष्ट असेल तर विद्यार्थ्याचं नाव
त्याच्यानंतर आहे डेट ऑफ बर्थ. विद्यार्थ्याची डेट ऑफ बर्थसुद्धा ॲडमिट कार्डवर प्रिंट होऊन येते, त्यामुळं ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्या 10वीच्या मार्कशीटवर आपली डेट ऑफ बर्थ विद्यार्थ्यांनी एकदा व्यवस्थित चेक करून घ्यायची आहे. ती करेक्ट असेल तर कसल्याही प्रकारचे चेंजेस करायचे नाहीत. जर डेट ऑफ बर्थमध्ये तुमची चूक झाली असेल तर ती तुम्ही दुरुस्त करू शकता. त्याच्यानंतर आहे फादर नेम, मदर नेम, हे सुद्धा विद्यार्थ्यांनी एकदा व्यवस्थित बघून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आयडेंटिटी टाईप, म्हणजेच या ठिकाणी विद्यार्थ्यांना ओळखीचा पुरावा म्हणून विद्यार्थ्यांनी जे काही नंबर दिलेला असेल, मग आधार नंबर असेल, पॅन नंबर असेल, ते सुद्धा एकदा व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर विद्यार्थ्याची कॅटेगरी, हा सुद्धा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. विद्यार्थ्यांनी आपली कॅटेगरी बरोबर टाकली आहे का, याही विषयी विद्यार्थ्यांनी खात्री करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर मायनॉरिटी स्टेटससुद्धा आपल्याला त्या ठिकाणी विचारण्यात आलेला होता की तुम्ही कुठल्या मायनॉरिटीमध्ये बिलॉंग करता का, ते सुद्धा विद्यार्थ्यांनी एकदा व्यवस्थित आपल्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये आपण करेक्ट भरले का, हे सुद्धा व्यवस्थित चेक करायचं आहे. विद्यार्थ्याची नॅशनॅलिटीसुद्धा पर्सनल डिटेलमध्ये येते. त्याच्यानंतर फादरचं इन्कम किंवा फॅमिली इन्कम ज्याला म्हणतो, ते सुद्धा विद्यार्थ्यांनी व्यवस्थित टाकलं आहे का, ते सुद्धा एकदा चेक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर PWD स्टेटस, म्हणजेच अपंगत्व किंवा दिव्यांगाबद्दलचं जे स्टेटस आहे, तुम्ही अपंग आहात का किंवा दिव्यांग आहात का, असा प्रश्न त्या ठिकाणी विचारण्यात आलेला होता. त्या संदर्भातलं स्टेटससुद्धा आपण करेक्ट टाकले का, हे सुद्धा विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी बघून घ्यायचं आहे. कारण PWD स्टेटस हे सुद्धा तुमच्या ॲडमिट कार्डवर प्रिंट होणारी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. कारण जे विद्यार्थी PWD प्रवर्गामध्ये येतात त्यांना PWD रँकसुद्धा त्या ठिकाणी देण्यात येतो. त्याच्यामुळं हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे. त्याच्यानंतर ड्रेस कोडबद्दल एक प्रश्न विचारण्यात आलेला होता. NTA एक्झाम संदर्भात आपल्या इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये विद्यार्थ्यांनी परीक्षेला जाताना कशा प्रकारे ड्रेस घालून जायचा आहे किंवा कशा प्रकारचा ड्रेस परिधान करायचा आहे, याविषयी काही स्टँडर्ड त्या ठिकाणी देण्यात आलेले होते. परंतु काही रिलिजियस मायनॉरिटीचे विद्यार्थी आहेत, विशेषतः त्याच्यामध्ये मुस्लिम आणि शीख मायनॉरिटीच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी त्यांच्या धर्मानुसार ड्रेस परिधान करण्याचं त्या ठिकाणी परमिशन त्यांना देण्यात येते. त्याविषयीचं स्टेटससुद्धा विद्यार्थ्यांनी एकदा व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे की ड्रेस कोडबाबत आपण त्या प्रश्नाचं उत्तर काय दिलेलं आहे. हे पर्सनल डिटेलमधलं सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहेत. हे विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आपल्या ॲप्लिकेशन फॉर्मवर व्यवस्थित चेक करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर प्रेझेंट ॲड्रेस आपण व्यवस्थित टाकला आहे का, हा सुद्धा विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी चेक करायचा आहे. त्याच्यानंतर परमनंट ॲड्रेस, हा सुद्धा पॉईंट विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी व्यवस्थित चेक करून घ्यायचा आहे. ॲड्रेस हा फॅक्टर ॲडमिट कार्डवर प्रिंट होणार नाही, त्यामुळं त्याच्यामध्ये थोडंफार फेलिंग मिस्टेक वगैरे झाला असेल तर त्या ठिकाणी चालतं. परंतु विद्यार्थ्यांनी चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त करून घेण्याला काही हरकत नाही. त्याच्यानंतर एक्झाम सेंटर डिटेल, हा एक अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे. विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा व्यवस्थित हे चेक करून घ्यायचं आहे. आपण त्या ठिकाणी प्रश्नपत्रिकेचा मीडियम काय चूज केला आहे, हे सुद्धा करेक्ट चूज केला आहे का, हे सुद्धा विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी बघून घ्यायचं आहे. आपल्या प्रश्नपत्रिकेचा मीडियम, म्हणजे तुम्ही जो मीडियम प्रश्नपत्रिकेचा चूज केलेला आहे त्या माध्यमातून तुम्हाला ती परीक्षेचा पेपर त्या ठिकाणी येणार आहे. इंग्लिश असेल तर संपूर्ण पेपर तुम्हाला इंग्लिशमध्ये येणार आहे. जर तुम्ही त्या ठिकाणी मराठी केला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ड्युअल लँग्वेजचा पेपर त्या ठिकाणी येणार आहे. म्हणजे इंग्लिश लँग्वेज संपूर्ण कंपल्सरी आहे. बाकी सब लँग्वेज तुम्ही जी चूज कराल ते प्रश्न मराठीमध्ये सुद्धा ट्रान्सलेट करून तुमच्या प्रश्नपत्रिकेवर त्या ठिकाणी दिसणार आहे. त्यामुळं मीडियम ऑफ क्वेश्चन पेपर हे सुद्धा विद्यार्थ्यांनी व्यवस्थित चेक करायचं आहे. त्याच्यानंतर आपण दिलेले सेंटर जे आहेत ते व्यवस्थित आहेत का, एकदा विद्यार्थ्यांनी चेक करून घ्यायचं आहे. शक्यतो आपल्या नियरेस्ट लोकेशनचा जो जिल्हा आहे त्या जिल्ह्यातले सेंटर विद्यार्थ्यांनी द्यायचं आहे. दुसरं सेंटर त्या ठिकाणी आपल्या जिल्ह्याच्या जवळपास दुसरा कोणता जिल्हा आहे ज्या ठिकाणी आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून लवकरात लवकर त्या सेंटरवर पोहोचू शकतो, अशा जिल्ह्याची निवड विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी करायची आहे. यावर्षी 2च सेंटर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी विचारण्यात आलेले होते. एक तर तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहता त्या जिल्ह्याचं त्या ठिकाणी पहिलं सेंटर देऊ शकता, किंवा तुम्हाला कन्व्हिनियंट असणाऱ्या कुठल्याही 2 जिल्ह्याची नावं तुम्हाला त्या ठिकाणी भरायची आहेत. आपण ते व्यवस्थित भरलेत का ते सुद्धा विद्यार्थ्यांनी एकदा व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आहे तुमचं क्वालिफिकेशन डिटेल. त्याच्यामध्ये 10th क्वालिफिकेशन डिटेल, 11th क्वालिफिकेशन डिटेल आणि 12th क्वालिफिकेशन डिटेल, ह्या तिन्ही मार्कशीट विद्यार्थ्यांनी सोबत ठेवायचे आहेत. काही विद्यार्थी पहिल्यांदा नीट देतात, 2024ची नीट पहिल्यांदा अपियर करतात. अशा विद्यार्थ्यांनी आपल्या हॉल तिकीटवर किंवा आपलं जे काही ॲडमिट कार्ड आहे 12वीचं त्याच्यावरचा नंबर घेऊन त्या ठिकाणी व्यवस्थित चेक करायचा आहे. तिन्ही प्रकारचे डॉक्युमेंट्स आपल्यासमोर ठेवून आपल्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये आपण काही चुका केल्या नाहीत किंवा चुका केल्यात का याविषयी सुद्धा विद्यार्थी त्या ठिकाणी चेक करू शकतो. विशेषतः ज्या विद्यार्थ्यांची 12वी अगोदर झालेली आहे, म्हणजे 2024च्या अगोदर झालेली आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी
मार्क्ससुद्धा भरायचे होते। त्याच्यामध्ये इंग्लिशचे मार्क्स आहेत, केमिस्ट्रीचे मार्क्स आहेत, फिजिक्सचे मार्क्स आहेत आणि बायोचे मार्क्स आहेत। हे मार्क्ससुद्धा विद्यार्थ्यांनी एकदा व्यवस्थित चेक करून घ्यायचे आहेत की आपण मार्क्स जे आहेत आपल्या फॉर्ममध्ये मार्कशीटनुसार करेक्ट भरले आहेत का, याचीसुद्धा खात्री विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा पॉईंट आहे ॲडिशनल डिटेल त्या ठिकाणी विचारलेले आहेत, म्हणजे तुम्ही जुळे आहात का किंवा ट्विन आहात का, त्याला आपण ट्विन म्हणतो, जुळे आहात का, याही विषयी प्रश्न विचारण्यात आलेला होता। त्याचबरोबर तुमच्या नीट अटेम्प्ट, म्हणजे तुम्ही याच्या अगोदर नीट दिली आहे का, दिली असेल तर किती अटेम्प्ट दिले आहेत, हे ॲडिशनल डिटेलमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे डॉक्युमेंट्स। हा एक अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे। 4 डॉक्युमेंट त्या ठिकाणी अपलोड करायचे होते। एक तुमचा पासपोर्ट साईज फोटो, तो आपल्या फॉर्मवर प्रिंट झाला आहे का, व्यवस्थित आपण अपलोड केला आहे का, आपलाच फोटो आपण त्या ठिकाणी अपलोड केला आहे का, हे सुद्धा विद्यार्थ्यांनी खात्री करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर साईनसुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहे। नीट एक्झाममध्ये सुद्धा तुम्हाला तशाच प्रकारची साईन त्या ठिकाणी करावी लागते सेंटरवर, त्याच्यामुळं आपण आपली साईन व्यवस्थित केली आहे का किंवा आपल्या साईनच्या जागी दुसऱ्या कोणाची साईन अपलोड झाली आहे का, याविषयीसुद्धा विद्यार्थ्यांनी अत्यंत काळजीपूर्वक साईनच्या बाबतीत राहायचं आहे। त्याच्यानंतर आहे पोस्टकार्ड साईज फोटो। पोस्टकार्ड साईज फोटोसुद्धा एकदा विद्यार्थ्यांनी व्यवस्थित चेक करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपले थंब इम्प्रेशन, 10 बोटाचे जे काही अंगठ्याचे ठसे, आपण 10 बोटाचे ठसे दिलेले होते, ते ठसेसुद्धा व्यवस्थित आहेत का, आपलेच आहेत का, याचीसुद्धा खात्री विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी करून घ्यायचे आहे। त्याच्यानंतर पुढची स्टेप आहे फी पेमेंट डिटेल। आपलं पेमेंट सक्सेसफुल झालं आहे का, पेमेंट ID त्या ठिकाणी आला आहे का, याविषयीसुद्धा विद्यार्थ्यांनी खात्री करून घ्यायची आहे। हे 10 स्टेपमध्ये व्यवस्थित विद्यार्थ्यांनी जर आपला फॉर्म चेक केला आणि त्याच्यामध्ये जर त्यांना काही त्रुटी आढळली एखाद्या स्टेपमध्ये, तर विद्यार्थी त्या ठिकाणी करेक्शन विंडो ओपन झाल्यानंतर त्या ठिकाणी चेंजेस करून घेऊ शकतात। जर एवढं सगळं डिटेल चेक केल्यानंतरही तुमचा फॉर्म तुम्हाला करेक्ट वाटत असेल तर तुम्हाला करेक्शन विंडो ओपन करण्याची आवश्यकता नाही। तुमचा फॉर्म तुम्ही करेक्ट भरला आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे चेंजेस करण्याची आवश्यकता अशा विद्यार्थ्यांना नाही। त्या ठिकाणी बाय डिफॉल्ट काही चेंजेस आहेत का, ते सुद्धा आपण डिटेल समजून घेऊयात की बाय डिफॉल्ट आपण करेक्ट भरलं आहे, परंतु NTA कडून प्रिंट होत असताना ते बाय डिफॉल्ट त्या ठिकाणी मिस्टेक झाली आहे का, असे कोणकोणते चेंजेस आपल्या निदर्शनास आलेले आहेत ते आपण पाहूयात। पहिलं आहे विद्यार्थ्याचा ईमेल ID विद्यार्थ्यांनी भरल्यानंतर फायनल प्रिंट जेव्हा विद्यार्थी काढतो तर ईमेल IDचं पहिलं लेटर आहे ते बऱ्याच विद्यार्थ्यांचं कॅपिटल येतं आहे। हा बाय डिफॉल्ट त्यांच्याकडून झालेला मिस्टेक आहे, तर त्याच्यामध्ये फार विद्यार्थ्यांनी काळजी करण्याचं काही कारण नाही। दुसरं आहे विद्यार्थी जेव्हा आपलं 10वी 12वीचा रोल नंबर टाकतो, पहिलं लेटर विद्यार्थी कॅपिटल त्या ठिकाणी भरत होते, पण जेव्हा नीट ॲप्लिकेशनची फायनल प्रिंट येत होती त्या ठिकाणी काही विद्यार्थ्यांचं पहिलं लेटर आहे सीट नंबरचं अल्फाबेट जे पहिलं आहे ते स्मॉलमध्ये प्रिंट होऊन येत होतं, किंवा कॅटेगरीच्या बाबतीतसुद्धा काही विद्यार्थ्यांच्या कॅटेगरीच्या याच्यामध्ये काही अल्फाबेट हे स्मॉल झालेले आहेत। हे बाय डिफॉल्ट NTA कडून झालेल्या टेक्निकल इश्यूमुळे आलेले एरर आहेत, त्याच्यामुळे त्याकडे विद्यार्थ्यांनी फार लक्ष द्यायचं नाही, परंतु आपण जी स्पेलिंग मिस्टेक म्हणतो की स्पेलिंगमध्ये कुठे मिस्टेक झाली का, याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यायचं आहे। विशेषतः पुन्हा एकदा सांगतोय, कोणकोणते फॅक्टर विद्यार्थ्यांना ॲडमिट कार्डसाठी पुढील ॲडमिशनसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत, जे विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा चेक करायचे आहेत। एक आहे पर्सनल डिटेलमधला सगळा डाटा विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा व्यवस्थित चेक करायचा आहे। दुसरा आहे क्वालिफिकेशन डिटेल्स, आपण 10वी 11वी 12वीचे क्वालिफिकेशन डिटेल व्यवस्थित भरले आहेत का, ते सुद्धा विद्यार्थ्यांनी व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे। तिसरा आहे एक्झाम सेंटर डिटेल, हा सुद्धा महत्त्वाचा पॉईंट आहे, हे सुद्धा विद्यार्थ्यांनी एकदा व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे। आणि डॉक्युमेंट्स हे 4 जे आहेत हे अत्यंत महत्त्वाचे आहेत पुढील ॲडमिशनच्या दृष्टीने, त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपला ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे त्याची प्रिंट काढा, आपले सगळे डॉक्युमेंट्स पुन्हा एकदा सोबत ठेवा, पुन्हा एकदा सगळं करेक्ट आहे का याची खात्री करून घ्या, आणि काही त्रुटी असेल तर त्या प्रकारे चेंजेस करण्याची संधी NTA ने दिलेली आहे। ही वन टाईम करेक्शन संधी आहे, याच्यानंतर NTA कडून तुम्हाला कसल्याही प्रकारची करेक्शन विंडो NTA कडून ओपन होणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आपला नीट ॲप्लिकेशन फॉर्मची व्यवस्थित प्रिंट काढा आणि सगळे डिटेल व्यवस्थित चेक करून त्याची खात्री करून घ्या। तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय, पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।